आहे सत्यवान काकडे पंचांच्या भूमिकेत अतिशय उत्तम योगदान. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. वैभव भोपी सरांचा आवाज आपला ऐकायला मिळाला. स्पर्धेच्या माध्यमातून आज तेही रजा घेतात. आमचाही सत्कार केला. त्याबरोबर आम्ही आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आम्हाला या स्पर्धेसाठी एक रात्र का होईना संधी दिली. आमचे अनिलजी टेंबे सर, सम्राट पाटील दादांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रवीण टेंबे यांचं पहिलाच बॉल अतिशय वेगवान होता. काय कमालीचा स्पीड या बॉलवरती पाहायला मिळतं. जर स्पीडोमीटर असताना तर कदाचित जवळजवळ 140च्या आसपास स्पीड पाहायला मिळाला असता. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये काय वेग होता भन्नाट. प्रशांत पाटीलला हा बॉल समजला देखील नाही. एवढ्या वेगाने बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून गेला आहे. नानू या नावाने नेहमीच प्रसिद्ध राहिलेला खेळाडू प्रशांत, आज मात्र जबाबदारी त्याच्याही खांद्यावरती आहे फार मोठी. ओम नर्मदेश्वर किरवली टीमची. हाई बॉल पायामध्ये टाकला होता. ऑन साईडला टर्न केला. फिल्डर आहेत, 1 रन पूर्ण केले. 2 धावांसाठी पलटलेत. बॉल हातातून सुटला म्हणूनच की काय पश्चातापाची ही संपूर्ण रिॲक्शन चेहऱ्यावरती स्पष्टपणे झळकली आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांनी सुरुवात. धाव संख्येचा श्री गणेश अवतारा पाहायला मिळतोय. जय हनुमान अमन ब्रिगेड रियान शिरेवन क्रिकेट संघ बलप आयोजित स्वर्गीय S पाटील, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित स्पर्धा. समोर लॉंग ऑनमध्ये नो प्रोटेक्शन, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन किती आहेत तर 6. षटकार. चेक करूया आपण काय नेमकं घडलंय. चौकार आहे की षटकार. फटका तर चांगला होता. प्रशांत पाटीलच्या बॅटमधून निघाला. लांब लचक फटका होता, परंतु त्यावरती धावा किती मिळाल्यात थोडीशी अस्पष्टता आहे अजूनही. या दरम्यान नेमकं काय घडले पाहूया. तर खरं तर फिल्डरचं म्हणणं असं आहे की 4 आहे, परंतु आपण टेक्नॉलॉजीचा वापर यासाठी करतोय की गोष्टी स्पष्ट व्हाव्यात. GTCची मदत लगेच घेण्यात आली आहे. पा ॲक्शन रिप्ले आपल्या समोर आहे आणि जसा बॉल या ठिकाणी मात्र पडला आणि त्या ठिकाणी मात्र सांगितलं जाते. पाहूया. 4 आहेत. नाही, विजन क्लिअर होत नाही तोपर्यंत कोणताही डिसिजन देणं थोडंसं रिस्की आहे. त्यामुळेच आम्ही थोडा वेळ घेतला. क्षमा असावी, परंतु फायनली जो रिझल्ट हवा होता संपूर्ण प्रेक्षकांना तो रिझल्ट मिळाला आहे. 4 धावा आल्यात. 4 धावांनी इथे मात्र टीमची टोटल 6 प्रशांत तयार. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम अविश्वसनीय देखना फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन 4. प्रशांत पाटील याच गोष्टीसाठी ओळखला जातो. कधी संयम, कधी आक्रमक, दोन्ही
रूप या खेळाडूकडे आहेत आणि म्हणूनच या ओम नर्मदेश्वर किरवली टीमची तो ओळख आहे. ओपनर बॅटर म्हणून जबाबदारी तो नेहमी घेत असतो. आजही 2 चौकाराने इथे मात्र केली सुरुवात आपल्या इनिंगला. लो फुल टॉस, पुन्हा एकदा गॅपमधून बॉलला काढलंय. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत, बॉल थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा मिळतोय चौकार सलगचा. हा 3रा चौकार ज्यामुळे त्याला मिळणार आहे. आमचे स्पर्धेचे आयोजनकर्ते अमन शेठ पाटील आणि विजय पाटील यांच्याकडून 2000. तर हर्षद मडवी सर, हा फलंदाज आपण पाहिला ना, प्रशांत पाटील नानू, आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश शेठ पाटील यांचे साडो देखील आहेत आणि परम मित्र देखील आहेत. त्यामुळे काय जबरदस्त बॅटिंग. नानूचा फॉर्म पुन्हा एकदा परतलाय या सीझनला. एक हा अर्धशतक त्याने ठोकला आणि या मॅचमध्ये देखील कमालीची बॅटिंग तो करतोय. कमी गतीने टाकला होता ऑन साईडला. गॅप मोठी आहे. फिल्डर बॉलला चेस करतो. लॉंग चेसिंग. वॉट अ स्टॉप. ही आहे फिल्डिंग डेडिकेशन. आपल्या टीममध्ये मिळालेली जागा आपण सर्वस्वी निभावतो. ह्याला म्हणतात क्रिकेट. जेंटलमन क्रिकेट ह्यालाच म्हणतात. 3 धावा आल्या शेवटच्या या बॉलवरती आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या तब्बल 17. 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा पॉवर प्लेमध्ये प्रशांतने कुठून काढल्यात. मी उल्लेख केला सम्राटजी पाटील जे गायक आहेत, पनवेलकर ज्यांच्या माध्यमातून हे गाणं गायलं गेलं आणि आज ही स्पर्धा या ठिकाणी मात्र प्रवीण संपन्न होते. स्वर्गीय SS पाटील साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खरं तर परेश शेठ यांचे ते पिताश्री आणि आज जनार्दन कमलाकर पाटील जे खरं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजनकर्ते आमचे प्रभाकर शेठ पाटील यांचे बंधू आहेत, संजोगजी पाटील यांचे पिताश्री. आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते हयात नसताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून ही खूप चांगली अभिमानाची बाब आहे. निश्चित आपण 2 नामांकित आयोजक पाहतो. एका बाजूला जो संघ बॅटिंग करतो ना, ओम नर्मदेश्वर किरवली, ही नाईट रजनी स्पर्धा तुम्ही पाहिली असेल हर्षद. आपण फायनलमध्ये देखील होतात आणि त्या स्पर्धेमध्ये एवन जोडी अरुण शेठ पाटील आणि सुनील शेठ पाटील यांचं अफाट चांगलं योगदान होतं. अभिमन्यू पाटील असतील, मधुकरजी पाटील, सदाशिव पाटील साहेब असतील, महादेवजी पाटील, संजय पाटील आणि तेजू पाटील चॉकलेट बॉय यांचं देखील चांगलं योगदान त्या स्पर्धेसाठी आपण पाहिलं. आणि त्या स्पर्धेचा लेवल ऑफ स्टँडर्ड तुम्ही पाहिला होता हर्षदजी मडवी. नाही, डेफिनेटली खूप मोठी स्पर्धा खरं तर रायगड जिल्ह्यामधील ते आपण पाहिली होती. तब्बल 6 बाईक त्या स्पर्धेमध्ये आपल्या पाहायला मिळाल्या आणि त्यातीलच एक बाईक आता तुमच्या घरी आहे. शॉर्ट बॉल, अप्परकटचा अप्रतिम फटका. पुन्हा एकदा बॉल चाललाय. थर्ड मॅन गलीमधून 4 रन करीता हा येतोय. आणखीन एक दमदार चौका. चार धावा मिळाल्यात आतापर्यंत. 4 चौकार एकूण आलेत प्रशांतच्या बॅटमधून. 1 दुहेरी 1 तिहेरी. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत. यावेळेस कोणतीही चूक नाही. वरती थ्रो आलाय. सिंगल. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. आता स्ट्राईकवरती वेदांत तरे, पहिल्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्याच्याकडे राहिला होता तो वेदांत, आता मात्र या मॅचमध्ये थोडासा शांत राहिला. अंश 11 खेरणे टीमच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये शैलेश शेठ माळी जे खरं तर सरपंच आहेत खेरणे गावचे, विद्यमान सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये. टॅप केला बॉल ऑफ साईडला. कव्हर्समध्ये बॉल येईल तोपर्यंत मात्र एक सिंगल रन रोखू शकत नाही आहे. एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 23 वरती. 23. 1 धाव आली आहे वेदांतच्या बॅटमधून. सुरुवात झाली आहे फायनली. ज्याची अपेक्षा होती आता ती अपेक्षा वेदांतने पूर्ण करून दिली. जो शून्यावरती होता आतापर्यंत त्याचं खातं खोललं आहे. प्रशांत तयार आहे. अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत ही मॅच
पाहावीशी वाटेल, अपील लाऊड आहे त्या ठिकाणी, परंतु अंपायर सांगतात लेग स्टंप सोडून चाललाय बॉल आणि त्यामुळे लेग 82 रन मिळेल. एक एक्स्ट्रा धाव मिळाली. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने चालली 24 वरती. 24 विदाउट एनी लॉस. सेकंड ओव्हरमध्ये राज गोंधळीवरती ती जबाबदारी देण्यात आली. आतापर्यंत बॉल झाले त्या ओव्हरमधील 5 शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 7. ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं नेहमीच म्हटलं जातं. आपण लहानपणापासून या गोष्टी शिकत आलो. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, या ओव्हरमध्ये 7. टीमची टोटल 24 विदाउट एनी लॉस. पावडर गाली ओठाना लाली, पावडर गाली ओठाना लाली, लालीने केली किमया, बघा लालीने केली किमया. झाली दिवानी दुनिया र दादा, झाली दिवानी दुनिया, अरे झाली दिवानी दुनिया र दादा. अंश गावचे A1 सरपंच, लोकनियुक्त सरपंच शैलेश माळी यांच्या माध्यमातून एक बाईक पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या समेत मास्टर माइंड आणि आमचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे प्रदीप शेठ माळी, मी त्यांनाही विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. केरणे गावचे ग्रामस्थ मंडळ आले असेल तर या स्टेजवर, आणि किरवली गावचे जे मान्यवर आहेत तुम्हाला विनंती असेल की आपण स्टेजवर यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. निश्चितपणे जी स्पर्धा मगाशी आपण उल्लेख केला होता, खरं तर किरवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्याच पार्श्वभूमीवरती हे देखील आयोजन अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आयोजन केले गेले. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न वरती थ्रो, चुकीचा कॉल योग्य होता, परंतु बॉल हातातून निसटला. असं वाटलं होतं काही अंशतः की ते विकेट धोक्यामध्ये आहे, परंतु वेगाने धाव पूर्ण केली आणि त्यातही नशीब चांगलं साथ देताना दिसून आले. बॉल हातामध्ये सापडला नाही विकेटकीपरच्या, अन्यथा प्रशांतवरती हा धोका उद्भवला असता. बाल बचावलाय. अशी अनेक संकटे आहेत. या संकटांवरती मात करून प्रशांत नानू स्वतः उभा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनकडे बॉल चाललाय. पुन्हा एकदा नजर हटली, दुर्घटना घडली आहे. 2 निते मिळतील. फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉलच खरं तर पिकअप केले जात नाही आहेत प्रवीण, आणि त्यामुळे कदाचित या गोष्टी घडतात की ज्यावेळेस सिंगल जिथे मिळते तिथे डबलमध्ये प्रयत्न केले जातात. बाउंड्री लाईनवरती आपण प्रभाकर शेट्टींचे बॅनर पाहतो. रेलिंगवरती सुद्धा बॅनर लागलेत. त्या कोणत्याही बॅनरला जर प्रभाकर शेट्टी यांच्या बॅनरला जर बॉल हिट केला, चौकार, षटकार तर डायरेक्ट चालेल. 1 टप्प्याच्या 2 टप्प्याच्या मदतीने जरी बॉल लागला तरीसुद्धा त्यांना 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. स्पर्धेमध्ये पैशांची खैरात आहे. ऑन साईडला फटका फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली येतोय आणि येस इट इज पकडलाय झेल. फायनली ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण अंश 11 खेरणे 7547 हा संघ होता, ती विकेट मिळाली प्रशांत पाटील. जी पहिला धक्का ओम नर्मदेश्वर किरवली टीमला. स्टॉप वॉच जो लावला गेला या स्पर्धेमध्ये, ती महत्त्वाची भूमिका आज आमचे जगन्नाथ दादा या ठिकाणी मात्र फार चांगल्या रीतीने सांभाळतात. हेच आहे, तुम्ही ज्यावेळेस एक आयोजक म्हणून एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होता त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये तुमची भूमिका काय आहे हे महत्त्वाचं नाही. एका रोलवरती अडून न राहता आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान देणं गरजेचं आहे. स्पर्धा खूप चांगली रंगते. दुसरी रात्र आज या स्पर्धेची खूप चांगल्या रीतीने संपन्न होती. आज एक दिवसासाठी आम्हाला या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर वल्लभच्या या मिनी वानखेडे स्टेडियमवरती येण्याची संधी मिळाली. थँक्यू अनिल टेंबे, थँक्यू प्रवीण टेंबे. फुलटॉस बॉल इथे मिस केला, परंतु ऑप्शनच्या बाहेर आहे असं सांगतात, त्यामुळे कदाचित इथून मात्र तुम्हाला धाव मिळाल. एक लेग 22 स्वरूपामध्ये सिंगल आली. टीमची टोटल 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावा झाल्यात आत्तापर्यंत 29 रन्स ऑन द बोर्ड. प्रोजेक्टेड स्कोर सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो 45.
अशा धावा येत राहिल्या तर 45 4 ओव्हरमध्ये बनतील. आणि सध्या तरी जर्सी नंबर परिधान केला आहे वेदांत तरेने, तोच 45 हिटमॅनचा फेवरेट नंबर. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चालला आहे. 1 रन तर मिळाली आणि आता पाहूया बोनसची दुसरी धाव मिळते का. होय, 2 वाईड. 2 धावा मिळाल्या. 1+1 टीमची टोटल 31 वरती जाऊन पोहोचली आहे. या एक्स्ट्रा धावा आहेत ना, या नेहमी आम्ही समालोचन करत असताना सांगत असतो की जितक्या तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च करता फर्स्ट इनिंगमध्ये, सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला त्याच धावा अडचणीच्या बनतात. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिले. एका स्पर्धेमध्ये ऑन साईडला वाह वाह वाह, काय स्वागत केलंय, कमालीचं टायमिंग. स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमा पार, ढगात मारलाय षटकार. कंपॅरिझन आपण जर पाहिलं या संपूर्ण इनिंगचं, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा आल्या. ओ याही वेळेस बॅटला ब्रस्ट करून बॉल मागे चालला. फाईन लेगला फिल्डर नाही आहेत. 2 फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. बॉल अडवण्यासाठी 2 कंप्लीट केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. वेदांत आला 3ऱ्या धावेसाठी. आणि या 3च्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे ती 40 वरती. 40. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओम नर्मदेश्वर किरवली 40ला 1. आहे वेळ तडवी सर, एक किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतोय. वल्लभ गावाची भारतीय जनता पार्टी कमिटी आणि आमदार साहेब किती स्ट्रॉंग आहे ते तुम्हाला आता या वाक्यावरून पाहायला मिळेल. कारण वल्लभ गावाचे 2 मेंबर, एक ओमकार रॉय आणि आकाश पाटील, काही दिवसापूर्वी दुबईमध्ये अडकले होते. जेव्हा इराण, अमेरिका जे हल्ले सुरू आहेत अख्खा देशामध्ये, त्यावेळी ओमकार रॉय, आकाश पाटील भारताकडे येण्याची वाट पाहत होते. भरपूर दिवस झाले, युद्ध अतिशय पेटला होता आणि वल्लभकरांना चिंता लागली होती ओमकार रॉय, आकाश पाटीलजी. त्यावेळी भारतीय जनता पार्टी वल्लभ कमिटीने आमदार साहेबांना फोन केला आणि आपली व्यथा मांडली. त्यानंतर आमदार साहेबांनी स्वतः तिकीटचे पैसेसुद्धा प्रोव्हाइड केले आणि हाय सिक्युरिटी लेवलवरती जाऊन त्या दोघांना भारतामध्ये परत आणलं. तर वल्लभ गावाची ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आमची एकी किती मजबूत आहे याच्यावर तुम्हाला पाहायला मिळते. आणि ओमकार रॉय, आकाश पाटील दोघे दुबईवरून काही दिवसापूर्वी सुरक्षित आले आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये जॉईंट झालेत. ही ताकद आहे भारतीय जनता पार्टी आणि आमदार साहेबांची. हर्षद पाडवी काय म्हणाले, एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या आमच्या संपूर्ण कमिटीसाठी. म्हणूनच दमदार आमदार म्हणून आम्ही त्यांचा उल्लेख नेहमी करत असतो. पहा, तुमच्यामध्ये अडचण तुमच्याकडे कितीही मोठी असू द्या, जगामध्ये प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे आणि त्या सर्व सोल्युशन आपल्याला एकाच व्यक्तीकडे पाहायला मिळतात. ते पनवेल विभागाचे दमदार आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब. नाही, अजून एक मेंबर होता परेश टेंबेसुद्धा, तोही अडकला होता. मला वाटतं तोही आलाय. परेश टेंबे मला वाटतं 2 महिन्यानंतर त्याची वापसी झाली आहे. त्याचं देखील आपण कौतुक करूया, स्वागत करूया. सगळीकडे सध्या हीच याच गोष्टीची चर्चा होते की सामना सुरू करायचा आहे. प्लीज मेक इट फास्ट, टाइम इज ऑन. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतो क्षितिज माळी. शॉर्ट बॉल समोर मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये बॉल येतो. 1 रन पूर्ण केली आहे. वेदांत दुसरीसाठी निघालाय. 2 कंप्लीट. चर्चा करत होतो खरं तर प्रवीण आपण मगाशी की खरं तर युद्ध कोणाचं आणि त्रास कोणाला आहे. इराण, इराक, अमेरिका यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. गॅसचे भाव इथे वाढलेत. हेच आहे खरं तर जागतिक मंदी ज्याला आपण म्हणतो ना, ती हीच आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. ओके, आपण नक्कीच करूया. तोंडरे वर्सेस टेंभोडे. शॉर्ट बॉल हुक करायचा होता. बॉल मागे चाललाय फिल्डरकडे. 1च धाव इथे मात्र मिळणार. सिंगलपेक्षा वेगळं काही नसेल. परी 11 साई स्पोर्ट्स RKCC तोंडरे आणि त्यांच्या विरुद्ध महाकाल 11 आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया व्यासपीठावरती रिपोर्ट करा. आपण टॉस करू, जास्त काही विचारलं जाणार नाही.
टॉस केल्यानंतर फक्त डिसिजन सांगा आपण. आणि खरं तर समोरील पहाडीवर टेकडीवरती आपण पाहतोय बरेचसे तोंडरे गावचे समर्थक त्या ठिकाणी बसून एन्जॉय करतात. पायावरचा बॉल जेवढ्या ताकदीने टाकला तेवढ्या ताकदीने मारलाय. बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमाच्या बाहेर. 6 धावांकरिता आईबाक्यात सुटली. षटकार. खरं तर आमचे चेतनदादा पाटील देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण करूया स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. आणखीन एकदा बॉल समोर हिट केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 रन पूर्ण वरती थ्रो केला गेला, त्यामुळे ही रिस्की रन घेऊ इच्छित नव्हते. दोन्ही बॅटर तयार नव्हते. 1 रन आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली अर्धशतक. 50 धावा किरवली टीमच्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. येस 2 बॉल अजून शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आजची संपूर्ण रात्र खूप चांगली निघाली. ऑन साइडला दबाके मारा. एक ही मारा लेकिन बढिया मारा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिट झाला का बॅनरला? नाही. षटकार. खरं तर बघून बघून मारायला पाहिजे. पैशांची खैरात आहे. प्रभाकर शेठ पाटील यांचं मन मोठं आहे म्हणून चौकारासाठी सुद्धा तुम्हाला 1000 रुपये लावलेत. असं कुठं पाहायला मिळत नाही. बरेचसे मान्यवर ठेवतात बक्षीस षटकारासाठी. 1000 2000 भले असतात परंतु षटकारासाठी असतात. आणखीन एक शॉर्ट बॉल ऑन साईडला स्टेजकडे बॉलला वळवलं. फिल्डर बॉल जवळ येतात. 1 रन पूर्ण. नॉन स्ट्रायकिंग एंड थ्रो झालाय. 2च मिळतील. आता 2ने इनिंगला आपण पूर्ण विराम देऊया. 58 झाल्या. 59 धावांचं मोठं लक्ष आहे. अंश 11 7547 या टीमसाठी 59 धावा बनतील का हे मात्र पाहायचं सेकंड इनिंगमध्ये. तत्पूर्वी टॉस करूया नेक्स्ट मॅचचा. दुसऱ्या बाजूला आपण पाहूया परी 11 साई स्पोर्ट्स RKCC तोंडरे आणि महाकाल 11 आराध्या स्पोर्ट्स टेंभोडे. दोन्ही टीमचे कॅप्टन can join us in presentation box along with our commentator Praveen Tembe. लास्ट मॅच टॉस कंप्लीट केला जाईल. बंटी आलेत टीम तोंडरेचे कॅप्टन परिसाई 11 आणि महाकाल संघाचे संघनायक आहेत करण पाटील ते उपस्थित आहेत. टॉस संपन्न केला जाईल आणि टॉस करण्यासाठी मी यश भोईर आणि नवनाथ कुटारकर दोघांना आमंत्रित करतो. यश भोईर आत्ताच त्यांचा उल्लेख केला. नगरसेविका यांचे ते सुपुत्र आहेत. डेफिनेटली त्यांच्या शुभाचे टॉस इथे संपन्न होणार आहे आणि वलभ गावाचे राजकीय विशेषज्ञ राजकीय अभ्यासक नवनाथ कुटारकर. चलता फिरता कॉम्प्युटर आहे नवनाथ कुटारकर. म्हणजे डोक्यामध्ये नेहमी कॅल्क्युलेशन चालूच असतं काही ना काही. असे नवनाथ कुटारकरची ओळख आहे. चला टॉस कंप्लीट केलं जाईल. टॉस कॉईन मला वाटतं महागुरू घरी घेऊन गेले. सुधीर अगलावे नवीन कॉईन सुपूर्द करा. कधी कधी खिशातच कॉईन विसरला जातो त्यामुळे तो आठवण राहत नाही. आणि सुधीर अगलावेकडे भरपूर कॉईन्स असतात कारण की स्कोरर ही जबाबदारी घेत असतात. चला 4 ओव्हर शेवटची मॅच. तोंडरे आणि टेंबोडे एकाच टी शर्टमध्ये. टेल कॉल टेंबोडे आणि टेल आलाय. तोंडरे टीमने टॉस जिंकलाय. तर धन्यवाद. तोंडरे संघ गोलंदाजी निवडली आहे आणि धन्यवाद. तर न्यूज टॉस बॉक्समध्ये आहे. टीम तोंडरे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून गोलंदाजी निवडली आहे आणि फलंदाजीला आमंत्रित केलं आहे. टेंबोडे संघाला दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि ऑन द मॅचकडे घेऊन जातो पुन्हा एकदा हर्षद चिमडवी. मॅच लगेच सुरू करायची. चला बॅटिंग टीम बॅटर पाठवायचं आहे. वेळ थोडा कमी घ्या कारण की 24 मिनिटाचा अवधी आहे. यानंतर अजून एक शेवटची मॅच बाकी आणि असं पाहता आज 3 किंवा 3:30 वाजण्याची दाट शक्यता आता मला वाटतं वर्तवली जाते. आणि आयोजक जगन्नाथ दादा मला वाटतं आता शेड्यूलमध्ये थोडा चेंजेस करतील कारण जे पेंडिंग सामने होते नेरेब कोपरा आणि आत्ता जे 2 संघ जिंकणार त्यांना कधी आम्ही ॲडजस्टमेंट करू हे जगन्नाथ दादा उद्या आम्हाला सांगतील की नेमका शेड्यूल काय असेल. परंतु अफाट मेहनत घेतली आहे स्पर्धेच्या माध्यमातून
दक्ष असतील आमचे, त्यानंतर नवनाथजी कुटारकर पाहतो, वैभव पाटील आहेत, एका बाजूला आमचे 95 नॉट आऊट म्हणजे 95 वय वर्ष शाहीर सोंग्याजी पाटील, एकेकाली शक्ती तुरा ज्याने गाजवला, बाल्या डान्स ज्याने गाजवला, आणि मला वाटतं यावर्षी हनुमान जयंतीला कदाचित आपण गावदेवी शक्ती तुरा मला वाटतं पाहायला मिळेल. चला, जुन्या आठवणी ताज्या होतील, हे खूप चांगली गोष्ट आहे. जगन्नाथ दादा यांचे देखील पाय सतत चालत आहेत, त्यांचीसुद्धा मेहनत. प्रवीण पाटील आमची रन मशीन व्यासपीठावरती आपण पाहतोय. प्रभाकर शेठ पाटील यांना परेश शेठ पाटील एवन जोडी, आणि एका बाजूला शुभम पाटील सारखे खंदे समर्थक त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथे काम करत आहेत. आणि चेतन शेठ पाटील रॉयल व्यक्तिमत्व, सध्या ते शांत आहेत, नाहीतर आउट ऑफ कंट्री त्यांचे दौरे नेहमी सुरू असतात, परंतु आउट ऑफ कंट्रीमध्ये सध्या परिस्थिती खराब आहे, त्यामुळे भारतामध्ये ते आता इथे एन्जॉय करत आहेत. जाऊया मॅचकडे. तोपूर्वी अर्षद मडवी सर, आपण पाहतो की अनेक स्टॉल छोटे छोटे आपल्याला पाहायला भेटत नाही, कारण गॅसचा तुटवडा आहे, नाहीतर आज या मैदानाच्या चारही बाजूला चायनीज शॉर्माचे अनेक स्टॉल असते, परंतु गॅसचा तुटवडा असल्यामुळे ते छोटे व्यापारी आहेत त्यांना देखील त्याचा फटका बसला आहे. मॅचकडे घेऊन चालतोय. 2 सामने बाकी आहेत. दुसरा सत्र, दुसरा डाव सुरू झाला आहे, आणि केरनी टीम किरवली, दोघांना शुभेच्छा. पुन्हा एकदा आवाज ऐकूया आजच्या दिवसातील पाहुणे समालोचक, आणि त्यांचा शेवटचा टर्न आहे असे हर्षदजी बडवी सर, नवी मुंबई. थँक्यू प्रवीणजी टेंबे सरांचा आवाज खरं तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सो लेट्स बिगिन सेकंड इनिंग. स्टार्ट होते पहिला बॉल. बॉलिंग मार्कवरती नवनाथ गायकर. पहिलाच बॉल ऑफ साईडला, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर कॅच पकडली आहे. कॅच कॅच कॅच. वेदांत तरे आज सगळा दिवस वेदांतचा आहे. एका बाजूला बॉलिंग, एका बाजूला बॅटिंग, आणि आता फिल्डिंग देखील कमालीची. लाजवाब कॅच. येणाऱ्या 26 मार्चला श्रीराम नवमी मोठ्या उत्साह पाहिजे भारतामध्ये, आणि होणाऱ्या यात शंका नाही आहे. जेवढी ताकदवान, जेवढी दमदार शिवजयंती संपूर्ण जगभरात साजरी होते, तेवढीच मोठी श्रीराम नवमी देखील साजरी व्हायला पाहिजे. आणि बरोबर 25 मार्चला आपल्या आई एकविरेचा पालखी सोहळा कार्लागडी संपन्न होणार आहे. सो समस्त आगरी कोळी बांधवांना त्या पालखी सोहळ्याचं ऑलरेडी निमंत्रण सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ज्याला जसं जमेल तसं त्याने त्या पालखी सोहळ्याचा नक्की लाभ घ्यावा. पहिली विकेट क्षितिज माळी, अनएक्सपेक्टेड कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी केली फिल्डर वेदांतने. नवनाथ गायकर ओपनर बॉलर आहे या टीमचा, ज्याने मात्र अनेक वर्ष ओम नर्मदेश्वर किरवली संघाला दिलेत. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने 100% दिलेत, आणि आजही सुरुवात खरं तर खेरणे टीमच्या विरुद्ध करत असताना विकेटने सुरुवात. सेकंड बॉल. ओ यावेळेस सॉफ्ट हँडेड कट केला बॉल. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. ओ जाऊन लागला बॅनरला बॉल, आणि आता इथे मात्र धावा किती मिळतील पाहूया. 4. फक्त अर्धा फूट बाकी राहिला. हरकत नाही आहे. नशीब असेल त्याला मिळेल, नशीब ज्याच्या सोबत असेल त्यालाच ते पैसे जातील. हे पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये लगेच दाखवलं GTCने की बॉल लागलेला नाही आहे. पडद्यामुळे असं वाटलं, तो बॅनर हल्ला आणि त्यामुळे ते असं वाटलं की स्पर्श झाला असावा. फायनली चौकार आला आहे. विकेटनंतर चौकार, कमबॅक करण्याचे संकेत आहेत. फार मोठी टार्गेट इथे मात्र चेस करायची आहे. 59 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. हा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न मागे चालला आहे. थर्डमध्ये फिल्डर उभा आहे स्वतः प्रशांत पाटील, ज्याने मात्र आपल्या टीमसाठी एक दमदार सुरुवात करून दिली. 26 धावांचं बहुमूल्य योगदान त्याचं राहील, आणि त्याच्या सुरुवातीमुळेच खरं तर 58 सारखा एक मोठं टार्गेट उभं राहू शकलं. साजेश, क्षितिज, अक्षय, संपूर्ण माळी बंधूंची जोडी
पुन्हा एकदा खोलात टाकला होता बॉल. हे पहा, हेच असतं कमबॅक. ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजावरती फलंदाज हावी होण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्या बॅट्समनला कसं उभं ठेवायचं हे जो अचूक जाणतो ना, तो खऱ्या अर्थाने क्वालिटी बॉलर आहे. आणि नवनाथला या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणूनच टीमचा एकही मेंबर चौकार मारल्यानंतर त्याच्याजवळ गेला नाही. बॅटची टॉप एज अँड गॉन. विकेटच्या मागे खूप चांगली कामगिरी केली आहे. विकेट मिळाली आहे, दुसरी सफलता मिळाली आहे ओम नर्मदेश्वर किरवली टीम, आणि धक्का बसला आहे तो अंश 11 खेरणे टीमला. चैत्र महिन्याच्या प्रारंभीलाच आई एकविरेची पालखी सोहळा आणि मग त्यानंतर सुरू होणारे पुन्हा हळूहळू आपले सगळे सण, मग गावागावातील पालख्या, जत्रा आता सुरू होतील. आई एकविरेची प्रथम पालखी, त्यानंतर अनेक गावांमध्ये श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यानंतर 2 एप्रिलला बरोबर हनुमान जयंतीचा उत्सव या गावासोबत प्रत्येक गावामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होतो. मागच्या सामन्याचा हिरो अभिषेक माळी आता इन ॲक्शन असणार आहे, ज्याने मात्र खऱ्या अर्थाने होत्याचं नव्हतं केलं होतं. काय फटके पाहायला मिळाले होते त्याच्या बॅटमधून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडं दाबून टाकला होता बॉल, आणि त्यामुळे कदाचित बॉलला ट्रॅव्हल करणं कठीण झालं. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला, फेकले, तोपर्यंत धावा या 2, आणि या 2 धावांच्या बरोबरीने पहिली ओव्हर संपली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6, 2 विकेट गमावलेत. अंश 11 7-5-4-7 या टीमने आता सुरुवात थोडीशी अडखळली आहे. पॉवर प्लेमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. आता उर्वरित 18 बॉलमध्ये त्या धावा येतील का हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. कुठेही जाऊ नका, शॉर्ट ब्रेक, पुन्हा आम्ही जॉईन करतो डीजे पर. कालच्या रात्रीमध्ये कोपरा आणि नेरे हे 2 संघ सुपर 12मध्ये जाऊन पोहोचलेत. आज एक संघ यातून जाईल आणि एक संघ पुढील मॅचमधून टेंबोडे आणि तोंडरे या 2 टीममधून जो जिंकेल तो सुपर 12मध्ये जाईल. ओ, यावेळेस मात्र पहा, क्लीन बोल्ड जावं लागेल. बॅट्समन तिसरा धक्का, आणि इथून मात्र थोडं अडचणीमध्ये अंश 11 खेरणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हीच ती जोडी ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने पेंधर टीमला पहिल्या मॅचमध्ये घाम फोडला होता अक्षरशः. ती जोडी कल्पेश आणि त्याच्यासोबत अभिषेक आपल्याला पाहायला मिळतो. 18-51ची मॅच चेस केली, आणि आता 17 बॉल 18-53ची मॅच आहे. आता काय घडेल हे मात्र पाहायचं. कारण असं म्हटलं जातं दरवेळेस किंवा रोज रोज दिवाळी नसते, परंतु जर स्वतःमध्ये क्षमता, स्वतःची कॅपॅबिलिटी असेल तर सगळं काही शक्य आहे. तुमच्या जिद्दीसमोर सगळं काही माफ आहे.
पहिलाच बॉल बॉडीचा वेध घेणारा अंगावरती आदळला आहे, परंतु एक सिंगल रन नाही रोखू शकत. लेग बायशी धाव आली आहे, सिंगल एक रन मिळते. सागर पाटील बॉलिंगसाठी पूर्ण अटॅकिंग भूमिका मैदानामध्ये घेतोय. धावा झाल्यात आतापर्यंत 7 7 फॉर 2 3. 7ला 3 या स्थितीमध्ये संघ आहे. अंश 11 खेरणे, शैलेजी माळीसाहेब खरतर सरपंच या गावचे, ज्यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी आम्हाला एक बाईक सुद्धा पुरस्कृत केली आणि आज त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. धावांसाठी त्यांची थोडीशी त्रेधा तिरपीट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये 18 बॉल 51ची मॅच, आता 17 बॉल 18 बॉल 53ची मॅच. पहिल्या 51 चेस केल्यात, आता मात्र पाहायचं पुन्हा एकदा बॅटच्या खालून बॉल बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. ॲक्युरेसी भरपूर चांगली आहे. सागर पाटीलकडे गोलंदाजी करत असताना नेहमीच जबाबदारीने गोलंदाजी करतो. टप्पे त्याला माहीत आहेत, कुठून बॉल कट करायचं हे देखील त्याला चांगल्या रीतीने ठाऊक आहे आणि म्हणून त्या कटर बॉलचा वापर तो योग्य वेळी करतोय. हा देखील बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर मात्र फिरवला जातोय. हेच प्रत्येक वेळेस असं घडतं की आपल्या मनासारखी ज्यावेळेस एखादी परिस्थिती उभी होत नाही त्यावेळेस नाराज मुद्रा आपल्या चेहऱ्यावरती नक्कीच झळकते आणि हेच सध्या तरी दृश्य अभिषेकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 13 बॉलमध्ये आता पाहिजे 52. ऑन साईडला ओ विश्वासार्ह फटका. मगाशी मॅच जर पाहिली 12 बॉल 49 पाहिजे होत्या, आता 12 बॉल पाहिजे 47. बॉल 46 पाहिजे, 52 पाहिजे होत्या 13 बॉलमध्ये, आता 12 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. स्कोर करेक्शन 12 बॉल 46. येस, टार्गेट 59 आहे. पहिल्या ओव्हरला 6 होत्या बरोबर आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्यात 7. एक लेग बायशी धावा आले आणि एक षटकार आला. 7 धावा आल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13वरती 13 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे बॉल बाकी आहेत. 12 बॉल 46ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा 30 तोडफोड जोडी. चला टायमर ऑन आहे, प्लीज मेक इट फास्ट. या टायमरने खरं तर प्रवीण टेंबे भरपूर आजचा वेळ वाचवला आणि असं प्रत्येक स्पर्धेमध्ये जर झालं तर स्पर्धा वेळेत कंप्लीट होत राहतील प्रत्येकाच्याच. आणि हे असं कदाचित इथंच पाहायला मिळतं, कारण गेल्या वेळेससुद्धा हे टायमर आम्ही इथेच पाहिलं होतं. समोर मारण्याचा प्रयत्न, लॉंगॉनमध्ये फिल्डर आहेत. वेल जज कॅच, फलंदाज बाद. 4था धक्का या ठिकाणी. मात्र आता फुलटॉस बॉल होता त्यामुळे कदाचित असं वाटतं की बीमर बॉल हाताळला आहे, परंतु आता चेक करतील आमचे सत्यवान काकडे सर. आमच्या वॉर रूममध्ये अर्थात टेक्निकल रूममध्ये GTCची मदत घेतली जाते. हां, फिल्डिंग लावून घ्या, ते बेटर आहे. फायनली सागरला ते माहिती आहे. रिझल्ट काही येऊ द्या, परंतु फिल्डिंग लावून मॅच लवकर संपवणे हे फार महत्त्वाचं. अजूनही चेक केलं जाते खरं तर. वेस्ट हाईट अजूनही या ठिकाणी मात्र पूर्णत विजिबल होत नाही आहे, त्यामुळे या गोष्टी थोड्याशा आम्ही थोडं दूर ठेवतो. आणि इथं फायनल डिसिजन झाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आउट आहे बॅट्समन. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. सेकंड ओव्हरच्या सागरच्या ओव्हरमध्ये देखील
पहिल्या बॉलवरती विकेट आली, नंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील विकेट आली. हा, हे असंच असतं. ते ॲक्च्युली आदेईला जाऊन डिसिजन देणार होते फोनवरती, तोपर्यंत दुसरी देखील मॅच संपली असती. कल्पेश झाला बाद. आता अभिषेक अजूनही मैदानावरती उभा आहे. 2-0-0-0-0 4-0 आणि षटकार. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती वेदांत तरे. वेगवान बॉल गतीने बीट केलंय, पूर्णपणे अचंबित केलं नवीन बॅटर निखिल. निखिल माळी. अभिषेक 5 बॉलवरती 5 बॉलमध्ये 8 वरती खेळतोय आणि पहिला बॉल निखिलने फेस केला, ज्यामध्ये डॉट आलाय. वेदांतरे तयार. समोर मारला बॉल, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल फ्लाय होत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विजयाच्या आशा अजूनही कायम आहेत, हा दर्शवणारा षटकार. वेदांतरेच्या गोलंदाजीवरती षटकार चढवला, हल्ला चढवला जातो आणि त्याला देखील ठणकावून सांगितलं जाते. बॉल मागे चालला आणि मयूर पाटील त्या ठिकाणी आहेत. खरं तर किरवली नाईटचा हा देखील एक अविभाज्य घटक. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचे हे सर्व आयोजन करते आहेत. आई गावदेवी क्रिकेट संघ, ओम नर्मदेश्वर किरवली आयोजित ती स्पर्धा नारायण शेठ ग्रुप चषक. त्या स्पर्धेचे आयोजक ही संपूर्ण टीम. आज मैदानामध्ये अफलातून खेळ त्यांचा राहिला. पहिल्या मॅचमध्ये, याही मॅचमध्ये त्यांच्या संपूर्ण खेळाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये 77 धावांचं मोठं लक्ष त्यांनी उभं केलं होतं आणि या मॅचमध्ये आता लक्ष मोठं आहे, परंतु धावा चेस करताना खेरणे टीमला अडचणी भरपूर आल्यात. 4 विकेट गमावत केवळ 20 धावसंख्येवरती. हाही बॉल कमी गतीने टाकला होता. यावेळेस गतीने बीट करण्याऐवजी बॉलला थोडंसं स्लोट सोडलं आणि त्यामुळे कदाचित अभिषेकची पाठ अगोदरच फिरली होती. ओव्हरची समाप्ती. उर्वरित 6 बॉल 39 आवश्यकता. पुढील सामना आपल्या समोर असेल. एका बाजूला परी 11 साई स्पोर्ट्स RKCC तोंडरे. मच्छिंद्रदादा पाटील यांनी पुरस्कृत केला संघ. खरतर त्या टीमचे पुरस्कर्ते ते नेहमीच राहिलेत आणि त्यांच्या विरुद्ध महाकाल 11 आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे. सामना होईल. टॉस ऑलरेडी झालेला आहे आणि टॉस तोंडरे टीमने जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केल्या गेली टीम आराध्य स्पोर्ट्स टेंभोडेला. महाकाल 11 या नावाने आज ती टीम खेळते, परंतु पहिली बॅटिंग म्हणजे कदाचित लक्ष मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करण पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम करेल यात शंका नाही आहे. एक चांगले इव्हेंट मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळालं राज भोईर यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमधील सर्व सजावट, मंडप डेकोरेशनची व्यवस्था खूप चांगल्या रीतीने त्यांनी हाताळली आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॉलर धावते बॉलच्या मागे. वेदांत बॉलवरती आला होता. पुन्हा एकदा कॅच कॅरी करू शकला नाहीये, परंतु त्याचे फिल्डिंग एफर्ट्स लाजवाब आहेत. आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण चर्चेचा विषय तो बनणार आहे. आणि त्यातही आज संपूर्ण रात्रीमध्ये चांगले कॅचेस ज्याने मात्र कॅरी केल्यात. त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आपण नक्कीच बोलूया की टेंबोडे टीमचा कुणाल, ज्याने मात्र आजच्या रात्रीतील एक सर्वात बेस्ट कॅच पकडली. हा षटकार आहे. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 वरती. मध्ये आता जसं जेवढं काही हवं होतं ते काही उरलेलं नाहीये. एफर्ट्स
फार महत्त्वाचे होते, परंतु ते एफर्ट्स दिसून आलेले नाही आहेत. आणि फायनली पहा लेग बिफोर विकेट्स इथून मात्र मिळते आणि धक्का बसलाय तो 5वा अर्धा संघ खेळणे मैदानाच्या बाहेर अर्थात डगआउटमध्ये विश्रांती करताना पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये 32 रनची गरज आहे. चला नवीन बॅटर प्लीज थोडं लवकर या आपण. 3 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू प्रवीण टेंबे. वेदांत हां तेच मगाशी मी ॲक्च्युली उल्लेख करायचा राहिला तर या टीममध्ये मगाशी उल्लेख केला आम्ही. किरवली संघामध्ये रमेश आमचे तरे त्यांचे दोन्ही सुपुत्र या टीममध्ये खेळतात, वेदांत आणि कल्पेश. आणि स्वतः रमेशजी तरेसुद्धा आज या स्पर्धेमध्ये खेळताना एक्स्ट्रा कव्हरला ते उभे असलेले पाहायला मिळतात. दे फील प्राऊड ऑन देअर सन, कारण त्यांच्या दोन्ही मुलांनी जी काही कामगिरी केली आहे आज छाती गर्वाने फुगती आहे. आणि असंच पाहिजे, आपल्या वडिलांना अभिमान वाटावा असंच काही मुलांनी केलं पाहिजे. बरेचसे उदाहरणं आहेत या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामधील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मग चर्चा होते उसाटणे गावाची. अनिल ढोपरे यांचे सुपुत्र अनिकेत हे देखील खेळतात, त्यांनाही देखील तेवढाच अभिमान आहे. त्यानंतर तोंडराचा उच्चार केला तर विश्वास पाटील यांचे सुपुत्र ते देखील टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. आदिनाथ हे असे लेजंड क्रिकेटर्स आहेत ज्यांनी मात्र आपापल्या मुलांना प्रमोट केले क्रिकेटमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल चालला फिल्डरकडे, धाव मिळणार नाही आणि सामना इथे मात्र संपला. अभिनंदन टीम ओम नर्मदेश्वर किरवली या स्पर्धेच्या सुपर 12मध्ये जाणारी तिसरी टीम. आणि या नेक्स्ट मॅचमध्ये टेंबोडे वर्सेस तोंडरे इन ॲक्शन दोन्ही टीम असतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, करूया परिवर्तन. आमच्या सहकारी प्रवीण टेंबे यांना इन्व्हाइट करूया कॉम्बॉक्समध्ये. तोपर्यंत आम्हाला संधी दिली त्याबद्दल स्पर्धेचे सर्व आयोजक जे हनुमान अमन ब्रिगेड, रियांश 11 वलप आणि आमचे प्रवीण टेंबे, अनिल टेंबे, तसेच प्रभाकर शेठ, आमचे परेश शेठ, संजोग दादा, जगन्नाथ दादा, सर्वांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आम्हाला एक रात्रीसाठी बोलवलं. आमचे सुधीर जावई या गावचे, आपलं देखील आभार. थँक्यू व्हेरी मच. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच गोज टू वन्स अगेन. 13 चेंडूमध्ये 26 धावा, 250चा स्ट्राईक रेट ज्याने या मॅचमध्ये दाखवला तो अर्थात प्रशांत पाटीलवर पण नानू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि सध्या ही मॅच साहिल जे बागडे आहेत टेंबोडे टीमला शुभेच्छा देत आहेत. सध्या UK वरून म्हणजे युनायटेड किंगडम लंडनवरून तो